परमार्थ रूपी जे धन तुम्हा आम्हाला मिळालंय त्याची मोजमाप ह्या जन्मी होऊ शकत हा, म्हणून म्हटलेलं आहे पुण्याची गणना कोण हा, गणना होत नाही. कसली? पुण्याची गणना कोण करी. आपण परमार्थात जमवलेलं पुण्य याची गणना होत नाही. आपल्याला मिळालेल्या धनाची, परमार्थरूपी धनाची तुलना होत नाही. परमार्थ सर्वतोपरी श्रेष्ठ आहे. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे त्याच्यासारखा श्रीमंत ह्या जगाच्या पाठीवर कोणही नाही. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे त्याच्यासारखा ह्या जगात श्रीमंत कोणही नाही. कोणही. ज्यांच्या गळ्यात माळ आहे त्यांनी तरी बोला. मला आता सांगा एक उदाहरण समजा कोणाकडे जाऊ? सगळ्यांच्या गळ्यात माळी दिसत आहेत. तुमच्याकडे येऊ? मला कधी कधी काय काय गोष्टी कळतात उभं राहिल्यावर, पण मी नाही बोलत. आता ऐका, नाही असू द्या. सेवा फार महत्वाची आहे. मग ती कोणत्याही अंगाने घडली तरी सेवा ते आवडी उच्चारावे नाम भेदा भेद काम निवारणी न लगे हलावे चालावे बाहेरी. बस फक्त सेवा घडली पाहिजे. उदाहरण बाळा, तू आता हाच माझ्या बरोबर आहे, ह्यालाच घेतो. तुझ्या गळ्यामध्ये 5 तोळ्याची सोन्याची चैन आहे. काय आहे? सोन्याची. तुझ्या गळ्यामध्ये 5 तोळ्याची सोन्याची चैन आहे. माझ्या गळ्यामध्ये 50 रुपयाची माळ आहे. आता मला सांगा, 50 रुपये मोठे का 7 5 35 3.5 लाख मोठे? उत्तर द्या. सगळ्यांनी उत्तर द्या टाळकऱ्यांनी. बोला कृष्ण महाराज, अंग सोडा. 50 रुपये मोठे की 3.5 लाख मोठे? 3.5 लाख. बोला 3.5 लाख मोठे. बरोबर आहे. 50 रुपये मोठे नाही, 3.5 लाख रुपये मोठे. तुम्ही तुमची चैन बाहेर ठेवा आणि चाला. मी माझी माळ बाहेर ठेवतो आणि चालतो. लोक पाया चैनीच्या पडतील का माळीच्या? बोला. हा, तुमच्याकडे येऊ का? इकडून तुमच्याकडे येऊ का? तुमच्या गंठणीच्या पाया लोक पडतील का माळीच्या? हा, माळीच्या. आता मला सांगा, तुमची 3.5 लाखाची चैन मी हिमतीने घालू शकतो, पण माझी 50 रुपयाची माळ. क्या बात आहे. नाही म्हटले. हा सूर्य, हा जयद्रथ. बघा ना, हिंमत आहे ना. मला सांगा, इथं असलेला प्रत्येक वारकरी 3.5 लाखाची चैन घालू शकतो कोणाच्याही गळ्यातली, पण त्यांनी समोरच्यानी 50 रुपयाची तो माळ घालू शकत नाही. आता किंमत कसली? मोठं काय? माळ की सोनं? हा, जोरात बोला, मागून बोला. काय? मग तुम्ही आपल्या नवऱ्याशी भांडता का गंठणी? माझं प्रांजळ मत आहे. ऐका, माझं काय झालंय, माझं ते प्रोफेशन पुढं आडवं यायला लागले. आता मी आता वकिली करतोय ना, ते वकिली करण्यामुळे माझं प्रोफेशन आडवं येतं मला, आणि ते मग तिथं नेतं. मला सांगा, साधी गोष्ट आहे. आता सगळ्या पुरुषांनी तुमची बाजू मांडतोय. आतापर्यंत पुरुषांची बाजू कोणी मांडली नाही. मांडून घ्या. ऑनलाईन आहे का? नाही ना, मग तर बरं झालं. आता ऐका, मला सांगा, माळ मोठी का एखादी 20-15 तोळ्याची गंठण मोठी? सांगा ना. माझ्या बहिणी आहेत, आई आहेत. बोला, जोरात बोला. आता आवाज कमी झाला. काय मोठी? माळ मोठी आहे. आता ऐका, आपण गेल्यानंतर जाऊ नये कोणी, तुम्ही जगा भरपूर. माझं आयुष्य तुम्हालाच लागू द्या, मला अजिबात नको पण म्हणतात. जगू द्या ना थोडंसं अजून. आत्ताचं कुठं चालू झालं. आता ऐका ना, मला सांगा, मग आपण गेल्यानंतर, आपल्याला सरण्यावर ठेवल्यानंतर आपल्याकडनं माळ काढून घेतील का गंठण? हा, बोला. आता पुरुषांनी सांगा, आपल्याकडून चैन काढून घेतील, ब्रेसलेट काढून घेतील का माळ काढून घेतील? चैन आणि ब्रेसलेट. मग आपल्या बरोबर काय जाईल? म्हणजे संसार आपल्या बरोबर जात आणि परमार्थ गेल्याशिवाय राहत. मग आपल्या बरोबर जात ते करावं का आपल्या मागे राहत ते करावं? द्या उत्तर. हा, जोरात बोला. हा, आपल्या बरोबर जात ते. माय लॉर्ड, केस सॉल्व. आपल्या बरोबर जात ते
करावं, आपल्या मागे जे राहतं ते करू नये. तुमच्या आणि माझ्याबरोबर जो जाणार आहे तो परमार्थ जाणार आहे, आणि तो परमार्थ जाता जाता जर तो परमार्थ आम्ही शुद्ध आचरण केला तर हा देह पवित्र होतो. आणि तुका म्हणे एक मरणाची आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. हा देह जातो, पण या देहाला घडलेल्या परमार्थ रूपी संस्काराने, परमार्थ रूपी कर्माने याची कीर्ती अजरामर होते. म्हणून जर ही कीर्ती अजरामर राहिली नाही, आपल्याकडनं परमार्थ घडला नाही आणि आपल्याकडनं नुसतंच पापाचरणाचा प्रपंच घडला, तरच हा देह व्यर्थ जातो. अभंगाचं पहिलंच आपल्याकडनं कर्म चुकतात आणि कर्म चुकल्यामुळे आपल्याकडनं पाप घडतं आणि ते पाप ज्याच्याकडनं घडतं त्याला म्हटलेलं आहे मिळालेला देह हा काय झाला व्यर्थ गेला. ज्याला कळाला नाही त्याचा व्यर्थ, ज्याला कळाला त्याचा व्यर्थ गेला नाही. अभंगाची बैठक लक्षात घ्या, ऐका, आपल्याला लक्षात येईल. पाप 3 प्रकारचे सांगितलेले आहेत: कायिक पाप, वाचिक पाप आणि मानसिक पाप. देहाने केलेली जी पाप आहेत त्याला कायिक पाप म्हणतात. वाचेने केलेली पाप आहेत म्हणजे आपण बोलून जी केलेली पाप आहेत ती वाचिक पाप, आणि मनाने जी केलेली पाप आहेत ती मानसिक पाप. आपण 3 प्रकारची पाप करतो: कायिक, वाचिक आणि मानसिक. आता ऐका, लहान जन्मलेलं बाळ हातात घेऊन गरगर गरगर फिरून एका शिळेवर आपटून कायिक पाप कंसाने केलं. काय नाही पाप घडलं, त्याच्या भ्रूण हत्येचं पाप घडलं, बरोबर आहे. 6 वेळा भ्रूण हत्येचं पाप घडलं. त्याच्यानंतर भगवान गोपाल कृष्णाला बरोबर 100 वेळा वाईट बोलून बोलून शिव्या देऊन देऊन त्याच्याकडून कोणतं पाप घडलं? वाचिक पाप घडलं. आता याच भागवतामध्ये एक पुरावा असा आलाय, ऐका, फार गोड पुरावा आहे, तुमच्या लक्षात येईल की सर्व पापांमध्ये जे मानसिक पाप आहे ना ते फार विचित्र आहे, फार विचित्र आहे.
कदाचित कायेने केलेल्या पापाचं शालन होण्याकरता आपण ब्रह्मगिरीची परिक्रमा करू शकतो आणि त्याच्या पुराव्याने काही ग्रंथांच्या आपण त्या पापाची निवृत्ती करू शकतो. वाचने झालेल्या पापातून अनंत साधना नामाची केली, संकल्प सोडून जर साधना केली नामाची तर ती आपली वाचा आपली जीवा पवित्र होऊ शकते. हस्तो पवित्र या दान पुण्य, पादो पवित्र यदि तीर्थयात्रा, वाणी पवित्र यदि नाम घोषो. आपल्या वाणीतून झालेले दोष नामघोषाच्या साधनेने पवित्र होतात. वाणी पवित्र यदि नाम घोषो. आता ऐका, मानसिक पाप कसं शालन होईल. भागवतात गोड कथा आली. वृत्त आणि आवृत्त नावाचे ऋषी, फार देवाचे निष्ठावंत भक्त, रात्रंदिवस देवाला आपलं समर्पित जीवन केलं. रात्री झोपेत सुद्धा देवाचं भजन करायचे. आणि मला असं म्हणायचं आहे की रात्रभर ज्याचं भजन चालू आहे ना तोच खरा नामधारक, तोच खरा नामधारक आहे. रात्रभर 24 तास अखंड आपल्याकडनं नामस्मरण झालं पाहिजे. 8 प्रहर नामस्मरण झालं पाहिजे. क्षण एक न विसंबे विठ्ठल रुक्मिणी, क्षण एक न विसंबे विठ्ठल रुक्मिणी. एक क्षण सुद्धा विठ्ठल आणि रुक्मिणीला आम्ही विसरू नये असं आमचं भजन असावं, अशी आपली साधना असावी, अशी आपली निष्ठा असावी. एक लक्षात घ्या, दोघंही रात्रभर भजन करायचे. झोपले तरी त्यांच्या रोमारोमातून श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण. दोघंही निघाले, देवाच्या दर्शनाकरता निघाले. चालता 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 मजल दर मजल करत 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 चालत असताना फार थकले, फार थकले. शरीर थकलं, दिवसभर अन्नाचं कण नाही, पाण्याचा थेंब नाही, फार शरीर थकलं. थोडंसं पुढे गेल्यानंतर टिमटिम करणाऱ्या त्यांना प्रकाश दिसला, लागलेल्या उजेड प्रकाश दिसला, बत्त्या दिसल्या. मग त्यांच्या असं लक्षात आलं हे दिवे जिथं टिमटिम करतायत कदाचित तिथे एखादी वस्ती असावी आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला भोजन मिळावं. वृत्त आणि अवृत्त नावाचे साधू निघाले. त्या वस्तीमध्ये जाताना गेल्याबरोबर तिथं गेल्यानंतर एका द्वाराच्या पुढे उभे राहिले, हात जोडले आणि हाक मारला, माई साधू तुझ्या दारात आलाय, भिक्षा देण्याकरता बाहेर ये. एक लावण्यवती स्त्री बाहेर आली. लावण्यवती स्त्री बाहेर आल्यानंतर तिने साधूंना हात जोडले आणि साधूंना हात जोडल्याने सांगितलं, साधू तुम्ही आमच्या दारात आलात, माझं काहीतरी भाग्य असेल, पहिल्यांदा साधू माझ्या द्वारात आलाय, तुम्हाला मी काय देऊ. त्यांनी सांगितलं, आम्ही दिवसभर चाललोय, आमच्या पोटात अन्नाचं कण नाही, पाण्याचं ठेम नाही, माई आम्हाला अन्न आणि पाणी दे. ती तिथं थोडा वेळ थांबली. तिने चेहरा उतरवला, खाली पान घातली आणि तिने सांगितलं, माझ्या हातचं तुम्हाला अन्न आणि पाणी जमेल का. असं म्हटल्यानंतर वृत्त आणि अवृत्त साधूला मनामध्ये शंका निर्माण झाली. त्यांनी म्हणाले, माई अशी तुम्ही का म्हणताय, तुम्हाला आम्ही आई म्हटलेलो आहे पण तुम्ही असं का म्हणता. त्यावेळेला त्या माता माऊलींनी सांगितलं, मी एक गणिका आहे आणि ही गणिकांची वस्ती आहे, ही वेशांची वस्ती आहे, तुम्ही साधू आहात. मग वृत्तानी आणि आवृत्तामध्ये आवृत्त साधू होता, तो म्हणाला मी पाणी सुद्धा घेणार नाही. तो निघाला चालत चालत, थकलो मेलो तरी चालेल पण इथं येऊन पाणी पिणार नाही. वृत्त साधूने हात जोडले आणि म्हणाले, हे बघा तुमच्या हातचं खायला मला का दोष नाही, मी तुम्हाला हाक मारताना आई म्हणून हाक मारलेला आहे, आई म्हणून हाक मारलेला आहे. आई म्हणून हाक मारल्यानंतर ती जी वेश्या होती तिचं अंतःकरण फार भरलं, डोळ्यातून अश्रुपात झाले आणि तिने सांगितलं, ह्या नशक्या कुसक्या देहाकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा होता, पण साधू बाबा आज तुम्ही मला मातृत्व सुखाची खरी काय पात्रता आहे, मातृत्व सुखाची काय प्राप्ती आहे तर आई म्हणून तुम्ही दिलीत. जरी तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे असाल पण तुम्ही मला आई म्हणून हाक मारलात. आज जीवनामध्ये आई शब्द काय आहे हा मला कळाला. तिने घोंगडं टाकलं, शुचिरभूत झाली, स्वयंपाक बनवला आणि आई जशी मोठ्या प्रेमाने मुलाला वाढते ना तसं तिने त्या साधूला वाढलं आणि मग सांगितलं खा. त्या साधूने मातृत्व सुखाच्या अभिलाषेने अन्न ग्रहण केलं आणि तिने सांगितलं, बाळा मला आई जर म्हटल्यास चिंता करू नकोस, ह्या ओटीवर आज तू आराम कर. वृत्त साधू ओटीवर झोपले. ओटीवर झोपले असता मानसिक भक्तीमध्ये ते गेले, अगदी मानसिक भक्तीमध्ये गेले. हे मानसिक भक्तीचं फार विचित्र आहे बरं का. फार मानसिक भक्तीतला व्यक्ती ना अगदी ब्रह्ममय होत असतो. घडलेली घटना आहे वृंदावनामध्ये.
इंद्रेश महाराजांच्या कथेमध्ये घडलेली घटना आहे. एक 98 वर्षाचे साधक तिथं येऊन कथेला बसले होते आणि 5व्या दिवशी गोवर्धनाची कथा चालू होती. महाराजांनी सांगितलं, भगवान परमात्म्याने गोवर्धन हातामध्ये धारण केला आणि मग तो पाऊस पडायला लागला. मग ते सगळं कथा झाली आणि सांगितलं बाकीची जी कथा आहे, मग देवाने किती दिवस गोवर्धन धारण केला, काय केलं, आपण उद्या ऐकू. कथा संपत आली. ते 98 वर्षाचे जे साधू पुढे बसले होते ते खुणवायला लागले, कथा संपू नका, पुढे करा. साधू एखादा खणवतोय म्हणून महाराजांनी पुढे टाकलं, पुढे त्या माणसाला सोडवलं आणि बघितलं महाराज काय बोलतात ऐका. त्या महाराजांनी कानात सांगितलं, अरे जर रात्रभर माझा कन्हैया जर हे गोवर्धन धारण करून जर उभा राहिला तर रात्रभर त्याला श्रम होईल, देवाला त्रास होईल, ही कथा संपवा आणि गोवर्धन खाली ठेवा. मानसिक भक्तीमध्ये ते गेले. त्या मानसिक भक्तीच्या उच्चांत गाठत ते तिथं पोचले की जिथं देवाने गोवर्धन हातात धारण केलं आहे आणि त्या अवस्थेत पोचले की रात्रभर उद्या संध्याकाळपर्यंत देव कसा काय धारण करेल, देवाला श्रम होईल. ह्याला मानसी भक्ती म्हणतात. आणि सर्व भक्तीमध्ये मानसी भक्ती अवघ्या उपचारा एक म्हणची दातारा. वारकरी सांप्रदायिक संतांनी सुद्धा मानसी भक्तीचे अभंग आहेत. घेई माझी सेवा दीन दुर्बळाची, अभंग मानसी भक्ती करते बरं का, हे लक्षात आलं पाहिजे. अवघ्या उपचारा, सगळे उपचार देवा आता माझ्याकडे आहेत की नाही माहिती नाही मला. वाहू दक्षिणा तरी धातू नारायण, मला माहिती नाही मी दक्षिणा वाहिली तरी धातू तूच आहेस ना देवा. गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ, तेथे मी दुर्बळ काय वाहू. गंधाचा सुगंध तू आहेस ना, पुष्पाचा परिमळ तू आहेस ना, मी काय वाहू. मानसिक भक्ती फार महत्त्वाची आहे. आणि मग ते वृत्त साधू त्या झोपेमध्ये चिंतन करायला लागले, मानसिक भक्तीत गेले. अरे अरे आता माझा भाऊ तो तिथं देवळाच्या महाद्वारात पोचला असेल, महाद्वाराचं दर्शन घेतलं असेल, महाद्वारात लोटांगण घातलं असेल, तिथं तो महाद्वारात थांबला असेल. पहाटे 4 वाजले, आता तिथं देवाची कवाडं उघडली असेल, त्यांनी देवाचा मंगल आरतीचं दर्शन घेतलं असेल, काकड आरतीमध्ये एकरूप झाला असेल, मग ते देवाला स्नान असं घातलं जात असेल देवाला, मग ते सगळं मानसिक भक्ती तो तिथे पोचला. पण आवृत्त नावाचा जो साधू होता, जो मंदिराच्या महाद्वारात पोचला, पण तिथं बसून त्याचं चिंतन विषयाकडे गेलं. माझा भाव ऐन तारुण्यात आहे, काय करत असेल, आणि तो ज्या वस्तीत आहे ती गणिकांची वस्ती आहे. कालांतराने दोघंही मरतात. मेल्यानंतर जो आवृत्त होता त्याला यमाचे दूत न्यायला येतात आणि जो वृत्त होता त्याला विष्णूचे पार्षद न्यायला येतात. मग त्यांचा विचार होतो, तो विचार करतो, मी तर आयुष्यभर सत्कर्म केलं, मग मला तुम्ही नरकात का नेता. त्यांनी सांगितलं, मग यमाच्या दूताने सांगितलं, तुझ्याकडनं मानसिक पापाचरण झालं. कोणतं मानसिक पापाचरण. मंदिरात असून सुद्धा तुझ्याकडनं तुझ्या भावाबद्दल मानसिक पाप घडलं आणि मानसिक पाप सर्वात घातक आहे. म्हणून नरहरी महाराज म्हणतात, अशा प्रकारे आपल्याकडं कायिक वाचिक आणि मानसिक अशी पाप दैनंदिन जीवनात घडतात, म्हणून झाले पापाचे पर्वत. किती झाले नाही माहिती. एखाद्याबद्दल वाईट विषय आपल्या मनात आला, झालं ना पाप. एखाद्याला वाईट बोललो, झालं ना पाप. मला सांगा, मुंगी पायाखाली मारली आपण, नाही झालं. जर मुंगी मारल्यानंतर पाप होत असेल तर रविवार बुधवार शुक्रवार किती पाप होत असेल. नाही कळलं आपल्याला. विठ्ठल विठ्ठल मग आम्हाला महाराज ह्या पापापासून मुक्त व्हायचं आहे. नरहरी महाराजांच्याबद्दल मी एक संबोधन बोललोय. कोणतं? द्वैतातून अद्वैताची भक्ती, ही त्यांच्या जीवनाचं सूत्र आहे. द्वैतातून अद्वैताची भक्ती. पंढरपूरच्या पंढरीनाथाच्या महाद्वारात उभं राहिलं किंवा महाद्वाराला पाठ केली आणि चंद्रभागेकडं जाताना फक्त 25 पावलं चाललो की उजव्या हाताला त्यांचं समाधी मंदिर आहे. एवढं जवळ पंढरपूरचा पांडुरंग त्यांच्या आहे. पण त्यांच्या घराच्या, त्यांच्या मंदिराच्या, म्हणजे त्यांच्या त्या दुकानाच्या समोर मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे. कोणाचं मंदिर आहे? मल्लिका. वारकऱ्यांनी हे सगळं बघावं. पंढरपुरात गेल्यानंतर काय करावं? हे सगळं बघावं. आणि मग
समोर असणाऱ्या मल्लिकार्जुनाची अद्वैत सेवा करणारे, त्याचं कारण आहे नरहरी सोनार महाराज जरी सोनार समाजाचे होते तरी सुद्धा नुसते सोनार नव्हते, लिंगायत सोनार होते. कोणते सोनार होते? लिंगायत. जसं लिंगायत वाणी, लिंगायत तेली, लिंगायत जंगम, तसं लिंगायत सोनार. अनेक आपल्याला माहिती पण नाही. त्यांच्या गळ्यामध्ये शिवलिंग असतं. सांगू, ते लोक उभा टिकला लावून घेत नाहीत कोणाकडून. लावला तरी पुसतात. कसा लावतात? आडवा. ऐका, आरती करताना सुद्धा ते अशी करतात, आडवी. बघा तुम्ही त्यांच्याकडे फार नियम. सकाळी स्नान झालं की लिंगाची पूजा जोपर्यंत करत नाहीत तोपर्यंत पाणी ग्रहण. एवढे कट्टर. अजून किती कट्टर तर सांगू, दुसऱ्या देवाचा प्रसाद सुद्धा खात नाही. दुसऱ्या देवाचा एवढे कट्टर. कोण? लिंगायत. लिंगायत. आता जातीतच जन्माला आले महाराज त्या कट्टर, एवढे कट्टर. जगाचा बाप घरातून बाहेर पडल्यानंतर डाव्या हाताला 25 पावलावर आहे जगाचा बाप, पण त्याच्याकडे डुंकून बघत नव्हते महाद्वाराकडे. समोर असणाऱ्या मल्लिकार्जुनाचं दर्शन घ्यायचे आणि पूजा करायची. एवढे कट्टर. देव म्हणाला ठीक आहे, सरड्याची धाव. लय अवघड असतं देवाचं, फार अवघड आहे देवाचं. बघा, ज्याला भक्तीचा गंध नाही ना, असा देव काहीतरी चमत्कार करतो की तोच फार जवळचा भक्त होतो देवाचा. देव म्हणाला ठीक आहे. आणि मग एका सावकाराला भरपूर मुली झाल्या आणि त्यांनी नमस केला, देवा ह्या वेळेला मुलगा झाला तर हिरे माणकाचा करदोडा, सोन्याचा रत्नजडित करदोडा मी तुला काय करेन, वाहीन. आणि पांडुरंगाने तो नवस जिंकला. नवस पांडुरंगाला करावं, मशाला करू नका. करा ना ज्ञानोबरांना नवस. बोनाईने नवस केला, देवा पुत्र देई मला, पुत्र देई मला, शुद्ध देखून या पोटी आले. मागा ना असा मागा. तुम्ही मागता देवा पोऱ्या होते पण जुगार खेळणार. काय आयुष्य आहे. क्षमा मागून विधान करू. 7 जणांचा धिक्कार केलाय शास्त्राने. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.